Is it right? How much of you want to become an officer? Enthusiastically from the bottom of the heart, really? Do you want to become officer? Are you ready to do hard work? मला असं वाटतं एवढं इंग्रजी पुरं आहे. हे एवढ्यासाठी पुरं आहे कारण मी याच्यानंतर जे बोलतो की नाही तर त्याच्यानंतर असं वाटतं की कोण गावरान माणूस इथं आणून ठेवला, आणला त्याला तो डेप्युटी कलेक्टरच आहे ना याची खात्री पटावी म्हणून मी काय करतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडंसं जे कोणी उपस्थित असतात तेवढं इंग्रजी सांगतो. असं नाही की मी इंग्रजीत बोलू शकणार नाही. मी ज्या परीक्षेमध्ये डेप्युटी कलेक्टर झालो होतो त्या परीक्षेमध्ये मी इंग्रजी विषयामध्ये डिस्टिंक्शन मिळवलं होतं. मला चांगले 76-100 पैकी मार्क होते. माझी आतापर्यंत 6 पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. व्हॉट्सअपवर मी ज्या क्लिप इश्यू करतो त्याच्यामधल्या 6 क्लिप या इंग्रजीमधल्या आहेत. आणि एक छान अशा चर्चेला आपण सुरुवात करूया. मी येताना मार्गदर्शकांना म्हटलं होतं की मला कॉर्डलेस माईक द्या. हे कसं तिथं बांधल्यासारखं वाटतं, बरोबर आहे. आता आमचे तहसीलदार साहेब म्हणाले की म्हणजे किनारे तुला सागरा पामरा वगैरे, तर आपण तरी ह्या डायसचा किनारा पोडियमचा किनारा कशाला पाळायचा, असा कसा मुक्त संवाद झाला पाहिजे. आणि या सगळ्या बोलण्याला सुरुवात करत असताना एका छोट्याशा प्रयोगापासून आपण सुरुवात करूया. मला काही लोकांचे हात वर लागतील. मी जे काही करेल ना, मी असं काही फार बोरिंग बोलत नाही. आम्ही शाळेमध्ये होतो की नाही असे मोठे लोक बोलायला यायचे आणि ते असे जळजळ बोलायचे की आमच्या सगळं डोक्यावरून जायचं. ते आमच्या डोक्यावरून जायचं तर मग आम्ही लहान मुलं होतो, एक दुसऱ्याच्या कानामध्ये कुजबुजायचो. असं कोणी वक्ता बोलायला आला की आम्ही म्हणायचो आला म्हणून मोठ्या ज्ञानबिड्या पाजायला. अशा ज्ञानबिड्या वगैरे पाजणं हे नाही आहे. मी जे बोलणार आहे, माझ्या बोलण्याचे काही भाग आहे, त्याच्यामधला एक भाग मोटिवेशनचा आहे, एक भाग तयारी कशी करावा हा आहे, आणि जो निमॉनिक्स हा विषय मी शिकवतो, अभ्यासतंत्र अभ्यास पद्धती, त्याची काही उदाहरणं माझ्या या बोलण्यामध्ये आपण इथं घेणार आहोत. मी तुम्हाला फक्त एवढं म्हणणार आहे की सुरुवातीच्या या प्रयोगामध्ये मला काही लोकांकडनं काही प्रश्नांची उत्तरं लागतील. ज्याला ते उत्तर माहीत असेल त्यांना हात वर करावा. प्रश्न फार सोपे आहे. तुमच्यापैकी किती लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत? व्हेरी गुड. भरपूर सारे हात वर आहेत. ज्यांनी हात वर केले त्यांचं अभिनंदन. तुमच्यापैकी किती लोक आयुष्यात एकदा तरी नापास झाले आहे? व्हेरी गुड. अरे वा 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 वा, बरेच हात वर आहे. सगळ्यांचं अभिनंदन. तुमच्यापैकी किती लोकांचे आई वडील 10वी पेक्षा कमी शिकलेले आहेत? व्हेरी गुड. योग्य मॉबच्या पुढे मी उभा आहे असं मला वाटायला लागलं. तुमच्यापैकी किती लोकांना मध्ये शाळा सोडून द्यावी लागली, ड्रॉपआउट? अरे वा, अजूनही काय हात उभे आहे. तुमच्यापैकी किती लोकांना 5.5 नंबरचा चष्मा आहे? असेल अजूनही 2-4 लोक आहे. 5.5 चष्मेवाला माणूस मला विशेष जवळचा वाटतो. त्याचं कारण मी सांगणार आहे. ही यादी अशीच वाढवता येईल. तुमच्यापैकी किती लोकांची इंग्रजी फार कच्ची आहे? वा. आता मी हे प्रश्न का विचारले माहित आहे का? मी हे प्रश्न याच्याकरिता विचारले, यातला प्रत्येक प्रश्न हा एक क्वालिटी दर्शवतो, लायकी दर्शवतो, गुण दर्शवतो. आणि मला सांगताना अत्यानंद होतो की या सगळ्या क्वालिटीज माझ्या अंगी होत्या. म्हणजे काय, अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती तालुक्यामध्ये माहुली जहागीर नावाचं खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला होता. माझ्या आईवडिलांचं अतिशय उच्च शिक्षण झालेलं होतं. माझे वडील 7वा वर्ग पास आहे, माझी आई 10वा वर्ग नापास आहेत. मला 5.5 नंबरचा चष्मा होता. लेसर ट्रीटमेंट नंतर तो गेलेला आहे. चष्मेवाल्यांनी बिलकुल काळजी करू नये. माझी इंग्रजी तर एवढी चांगली होती ना की आम्ही दोस्त असे एकत्र जमायचो आणि विचारायचो व्हॉट युअर मदर हॅज प्रिपेअर्ड टुडे. मग आम्ही सांगायचो टुडे माय मदर हॅज प्रिपेअर्ड वांग्याची भाजी, मिरच्याचा ठेचा. मी एवढा हुशार होतो, एवढा अभ्यास करायचो की मी 7व्या वर्गामध्ये प्रथम सत्रात चक्क नापास झालो होतो आणि द्वितीय सत्रामध्ये मी वरपास झालो होतो. मी घरचा एवढा श्रीमंत होतो की 10वी नंतर माझे वडील म्हणाले की तुला ITI शिवाय दुसरं शिकवतच नाही, कारण त्याच्याशिवाय जास्त शिकवायला पैसेच नाही म्हणे. मग मी 2 वर्ष ITI केलं आणि तदनंतर 1 वर्ष चक्क मस्त ड्रॉपआउट होतो, बेरोजगार होतो, काहीच करत नव्हतो. कपड्याचं दुकान चालवायचो, TV टेप रेकॉर्डची मेकॅनिकी करायचो. आणि यानंतर कपड्याचं दुकान चालवणे, TV टेप रेकॉर्डची मेकॅनिकी करणे
आणि अमरावतीला शिवाजी महाविद्यालय आहे, तिथं जमल तसं जाणे, जमलं असतं जाणे, असं करता करता मी 98ला ग्रॅज्युएट झालो. असं माझ्यासारखा श्रीमंतीची पार्श्वभूमी लाभलेला, ज्याच्या आईवडिलाचं उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, असा विद्यार्थी जो आयुष्यात कधीच नापास झाला नव्हता, ज्याची इंग्रजी एवढी चांगली होती, मी 98ला ग्रॅज्युएट झालो. आणि 98ला जी एक्झाम निघाली होती STI PSI असिस्टंट, ती परीक्षा मी दिली. 99 साली रिझल्ट लागला आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल, मी महाराष्ट्र राज्यामध्ये चक्क 4था मेरिट होतो. एक पुढचं सांगून टाकतो. 99 साली मग मी मंत्रालयात रुजू झालो, प्री एक्झाम दिली, मेन्स दिली गॅझेटेडची, आणि मी चक्क डेप्युटी कलेक्टर संवर्गातही 10वा मेरिट आलो होतो. आता टाळी नाही वाजवली तरी चालेल. हे कशासाठी सांगतो? मूळ मला सांगायचा मुद्दा असा आहे की काही जरी करायचं असेल ना, न्यूनगंड सोडा. मनामध्ये जर का कुठल्याही स्वरूपाचा न्यूनगंड असेल तर तो आत्ताच्या आत्ता काढून टाका, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे तर. मित्र हो, माझ्यासारखा माणूस ज्याला शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, ज्याच्या कुटुंबात कोणी शिकलं नाही, ज्याच्या घरी आर्थिक पार्श्वभूमी नाही, ज्याची धड शाळेत जाण्याची सोय नाही, अशा माणसाने जर का मनावर घेऊन अभ्यास केला आणि असा जर का सोप्या शब्दामध्ये फटीचर माणूस, ज्याला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, असा माणूस जर का राज्यामध्ये 2दा मेरिट येऊ शकतो, मेरिट यादीमध्ये येऊ शकतो, तर तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की जे यापेक्षा वाईट स्थितीमध्ये आहेत? जर नसतील तर तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा की जर एवढ्या विपरीत अवस्थेमधला राजेश खवले हा उपजिल्हाधिकारी होऊ शकतो, तर मी निश्चितच अधिकारी होऊ शकतो, IAS अधिकारी होऊ शकतो, IPS होऊ शकतो, तहसीलदार होऊ शकतो, डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो. ज्या दिवशी ही बाब तुम्ही तुमच्या मनाला ठासून सांगाल, त्या दिवशी तुम्ही निश्चित यशस्वी झालेले असाल. मित्रांनो, मला काही उदाहरणं सांगायची आहेत, पण ती उदाहरणं सांगायच्या आत मला तुम्हाला 2 गुपितं सांगायची आहेत. ती 2 गुपितं काय आहे? ती जर का 2 गुपितं तुम्ही मनातला ऍक्सेप्ट केली, ती जर का 2 गुपितं तुम्ही आत्मसात केली, तर तुम्ही निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मी जरा 2 मंत्र शोधून काढले आहे, आणि ते मंत्र शोधून काढण्यामध्ये सांगण्यामध्ये एक माणूस माझी मदत करतो. त्या माणसाचं नाव आहे मुन्नाभाई MBBS. माहितीये? मामूवाला. हा, मुन्नाभाई MBBSच्या भाषेमध्ये आपण ते 2 मंत्र ऐकूया. ते 2 मंत्र असे आहे. पहिला मंत्र असा आहे की मामू झोल खाणे का नाही. जर का स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे तर हा पहिला मंत्र स्वतःला सांगा, घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मामू झोल खाणे का नाही. याला अर्थ आहे, बरं हे मी एक्सप्लेन करणार आहे. आणि स्पर्धा परीक्षा वगैरे अभ्यास करा, कसा करावा हे बिलकुल कोपऱ्यातल्या गोष्टी आहेत, सहज सांगून देऊ आपण तुम्हाला. आणि दुसरा मंत्र असा आहे की मामू टेन्शन लेणे का नाही. आता स्पर्धा परीक्षा, हा मामू, हे टेन्शन लेणे का नाही, हे झोल खाणे का नाही, या 2 गोष्टी काय आहेत बुवा? मामू झोल खाणे का नाही म्हणजे काय? तुम्हाला 10वीत 42% असू द्या, तुम्हाला 12वीमध्ये 45% असू द्या, तुम्ही इंग्रजी काठावर 35% मार्क घेतलेले असू द्या, तुम्ही गणितामध्ये 52%, 150 म्हणजे 150 पैकी 52 मार्क मिळून बाउंड्रीवर पास झालेले असू द्या, ग्रेस मार्क घेऊन पास झालेले असू द्या, तरीही तुम्ही स्वतःला दररोज असं सांगायचं की होईल तर अधिकारीच होईल. स्वतःला दररोज सांगायचं की होईल तर अधिकारीच होईल, असं स्वतःला दररोज सांगणे म्हणजे मामू झोल खाणे का नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा एक महान असा विचारवंत शास्त्रज्ञ होऊन गेला. साधारणतः 1948च्या आसपास जेव्हा इस्रायल नावाचं राष्ट्र अस्तित्वात आलं, तर इस्रायलचा राष्ट्राध्यक्ष हो या अल्बर्ट आइन्स्टाईनला सांगण्यात आलं होतं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. त्याच्यामध्ये जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, स्पेसिफिक थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, फोटोव्होल्टाईक इफेक्ट वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणारा हा अल्बर्ट आइन्स्टाईन असं सांगतो, दे हू ड्रीम द मोस्ट दे डू द मोस्ट. जे मोठ्यात मोठी स्वप्न पाहतात, जे अधिकाधिक स्वप्न पाहतात, तेच काही मोठ्यात मोठं करून दाखवतात. आपलं चुकतं काय की आपण मोठी स्वप्न पाहत नाही, त्याच्यामुळे मामू झोल खाणे का नाही. आता ही माझी ताई आहे, हिनं स्वप्न पाहायचं, हिनं काय स्वप्न पाहायचं, जर का हिला PSI व्हायचं आहे, मानूया PSI किंवा DYSP व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, एका रँक मधले आपण पद घेतलं, तर या माझ्या ताईनं काय करावं की दररोज असं मस्त सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपता झोपता स्वप्न पाहावं की आपण पोलीस अधिकारी झालेलो आहे, आपली छानपैकी दिव्याची गाडी आहे, शेजारी आपला ड्रायव्हर गाडी चालून राहिला
आपण मस्त ती गाडी चालवत निघालो, रस्त्याने एक मुलगा एका मुलीला छेडत होता, असं मी खाली उतरले, त्याचे कॉलर धरले, 2 कनफटीत लावल्या आणि त्याला म्हटलं चल 10 उठबशा काढ, छेडशील का याच्या पुढे पोरीला? मग तो उठबशा काढतोय, तो माफी मागतोय. असे कल्पना चित्र तुम्ही रंगवायला सुरुवात करा, मग खऱ्या अर्थानं तुमची अधिकारी व्हायची सुरुवात होईल. दुसरं काय वाक्य आहे? दुसरं वाक्य असं आहे की मामू टेन्शन लेणे का नाही. आता मामूला टेन्शन काय येणार नाही. आता येता येता मी हे गाडी पाहत होतो, अभ्यासाची गाडी पाहत होतो. हे राम सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, साधारणतः 300-350 पानाचं पुस्तक असेल. हे असे जाडे पुस्तक. युपीएससीचा माणूस जेव्हा युपीएससीची तयारी करतो तेव्हा युपीएससीची तयारी करताना युनिकची किंवा टाटा मायग्रो हिलची किंवा कुठली गाडी घेतली तर साधारणतः 1000 पासून ते 2500 पर्यंत पानं असतात. एवढा सारा तो मोठा ग्रंथ पाहिल्यावर मामूला टेन्शन येणार की नाही येणार? मामूला टेन्शन येईल की नाही येईल? एक बघा, मामूला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. एका उदाहरणातून मी तुम्हाला सांगतो. बीजिंग ऑलिम्पिक माहित आहे का तुम्हाला? बीजिंग ऑलिम्पिक कुठं झालं होतं? वा, हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे कुठं झालं. मला एक सांगा, या ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त गोल्ड मेडल कोणाला मिळाले होते? चायना. व्हेरी गुड. सेकंड नंबर? थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, 9th, 10th इथपर्यंतचे गोल्ड मेडल सांगायचे आहेत. सोपं आहे. पण आपला तर मंत्र आहे, मामू टेन्शन लेणे का नाही. बिलकुल अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही. एकदा जर का मनोवृत्ती तयार झाली, विजेत्याची मनोवृत्ती तयार झाली की यश तुमच्या हातात आहे. मी आत्ता एक नवीन पुस्तक लिहिलं, मी राम सरांना भेट द्यायला आणलं होतं. विशेष म्हणजे विकत घ्यायचं नाही, आउट ऑफ प्रिंट झालं, विकत मिळत नाही. हे आनंदी राहा, यशस्वी व्हा, असेच फंडे मी शिकवतो, असेच फंडे मी लिहितो. माझं 6वं पुस्तक आहे ते. बघा, येत्या 2 मिनिटांमध्ये 1 ते 10 पासूनचे हे जे मेडल आहे, गोल्ड मेडल, त्याला जिंकणारे देश तुमच्या पाठ होऊन जातील. याला मी म्हणतो स्टोरी सिस्टम. हे जे निमॉनिक्स नावाचं जे काही तंत्र आहे की नाही, याच्यामध्ये लिंक मेथड आहे, याच्यामध्ये पेक सिस्टम आहे, याच्यामध्ये ॲक्रोनिम सिस्टम आहे, मी स्वतः शोधलेली ब्राह्मी सिस्टम आहे आणि इव्हॉल्व केलेली स्टोरी सिस्टम आहे. या पद्धतीचा जर का आपण थोडा वापर केला तर आपण निश्चितच चांगला अभ्यासामध्ये गुण मिळवू शकतो. मला 10वी मध्ये कमी मार्क होते, मला 12वी मध्ये कमी मार्क होते, परंतु पुढचं यश मिळवताना मला कधीही अडचण आली नाही. हे काय, कसे गोल्ड मेडल पाठ करूया, आपण जरा विचार करूया. एक स्टोरी मेथडचा आपण वापर करूया. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती जर का गोष्ट तुम्ही आत्मसात केली तर तुम्हाला हे